आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर ते गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। या महामार्गाच्या भूसंपादनासाठी 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। आता या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया ही कधीपासून सुरू होणार, तसेच या महामार्गावर एकूण किती इंटरचेंज हे असणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। रसिक हो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आमच्या अल्टिमेट टॉक्स मराठी या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात, तरी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला येत्या 2 ते 3 महिन्यात सुरुवात होणार आहे। राज्य सरकारने या 802 किलोमीटर लांबीचा महामार्गाच्या भूसंपादनासाठी 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। त्यामुळे येत्या वर्षाअखेरपर्यंत महामार्ग उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे काम होईल। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठीची तयारी पूर्ण केली आहे। समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग उभारला जाणार आहे। त्याच्या अंतिम आखणीला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे। आता या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून आणखी एक पाऊल टाकले आहे। या महामार्गाद्वारे राज्यातील 12 जिल्ह्यातील 19 धार्मिक स्थळे जोडण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। हा महामार्ग समृद्धी महामार्गाहून अधिक लांबीचा ठरणार आहे। त्यामुळे हा राज्यातील सर्वात लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग ठरेल। आता राज्य सरकारने या महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। त्यामुळे लवकरच या महामार्गाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 86,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या महामार्गावर एकूण 26 ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आणि महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी इंटरचेंज दिला जाणार आहे। वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून हा महामार्ग सुरू होऊन गोवा राज्याच्या सरहद्दीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ठिकाणी संपेल। या महामार्गाच्या माध्यमातून वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे 12 जिल्हे एकमेकांना जोडले जातील। यातून राज्यातील प्रमुख शक्तिपीठे, ज्योतिर्लिंग आणि देवस्थानांचा जाण्याचा प्रवास सुखकर होणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास करण्यासाठी सध्या 21 तासांचा लागणारा वेळ 11 तासांवर येणार आहे। त्यातून नागपूर ते गोवा हा प्रवास जलद होण्यास मदत मिळून पर्यटनाला चालना मिळेल। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।